आता मी आपल्याला स्टेजवर आपले विचार मांडायला दीपा सोमण यांना बोलवते आहे. माझी सर्व वक्त्यांना नम्र विनंती आहे की आपल्या दिलेल्या वेळाचं पालन करा, कारण अजून बऱ्याच जणांना आपले विचार मांडायचे आहेत. दीपा सोमण नात्याने प्रतिभाची सून आहे, पण प्रत्यक्षात दोघींची घट्ट मैत्री आहे. एकमेकींना नावाने हाक मारत नातं खुलवता येतं असं सिद्ध करणारी ही जोडी दीपा खास मुंबईहून आली आहे. दीपा, ओव्हर टू यू. नमस्कार. नाही, प्रतिभाला आज स्टेजवर बघून आम्हाला आमची पुष्पा मामी खूप आठवली आणि आमच्या घरात प्रतिभाला बेबी असे सगळे माझे सासरे वगैरे सगळे बेबी म्हणून हाक मारत. माझी मैत्रीण प्रतिमा हवलदार या दोघींची जोडी प्रतिभा आणि प्रतिमा आणि मला आज दिलेला टॉपिक की माझा नवरा मिलिंद सोमण नाव ऐकताच लोक जे अटेंटिव्ह नव्हते ते सडनली अटेंटिव्ह झाले असणार. तर मिलिंदमुळे माझी आणि प्रतिभाची दोस्ती आणि मी हाच शब्द वापरेन. त्यांचा डॉग रायन त्याच्यावरती पहिलं पुस्तक प्रतिभाने लिहिलं होतं ऑन हर डॉबरमन, आणि आमची शेरी ही डॉबरमनची रायनची हाफ सिस्टर, त्यामुळे त्या नात्याने सुद्धा आमचं रिलेशनशिप आहे. बरीच नाती आहेत. मला आज आपण बराचसा प्री मॅरेज काउन्सिलिंगबद्दल बोलत असताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की पर्सनल एक स्टोरी सांगेन. माझ्या आईनी साधारण माझं ग्रॅज्युएशन यायला झालं तेव्हा तिने सांगितलं की तू आपला जोडीदार स्वतः शोधायचा, मी काही शोधणार नाही आहे, पण मी तुला चांगला जोडीदार कसा शोधायचा ह्याच्याबद्दल काही टिप्स देईन. आणि काही तिने पॉईंट्स सांगितले होते आणि वन ऑफ देम वॉज रिगार्डिंग आपल्याला करायला लागणारी ॲडजस्टमेंट आणि तडजोड. त्यामुळे बघताना साधारण आपल्यापेक्षा 3-1 वर्षांनी मोठा चांगला माणूस, शिकलेला, सुशिक्षित आणि घरात फॅमिली, लग्न फक्त 2 व्यक्तींचं होत नाही तर ते कुटुंबांचं होतं, त्यामुळे कुटुंब हे पण चांगलं असलं पाहिजे. तर बऱ्याचशा गोष्टी तिने सांगितल्या होत्या. आणि माझा MBAच्या काळात मिलिंद मला एक बॅच ज्युनियर होता आणि मला तो आवडला आणि जस्ट आम्ही ओव्हर अ कॉफी भेटलो. आणि त्याच्यानंतर आमची परीक्षा संपणार होती तर मी सहज त्याला म्हटलं, म्हणजे मी तेव्हा असा विचार केला होता की आपण ह्याची थोडी परीक्षा घेऊ टू सी वेदर त्याचे ज्या काही वॉट आय एम ऑब्झर्विंग माझ्या आईनी सांगितलेल्या मॅच द कॉलम्स होतात की नाही. हे माझा एक थोडासा ऑब्जेक्टिव्ह असा खूप रॅशनल थॉट प्रोसेस होता, कारण मला बऱ्याचशा चौकटीत तो बसताना बघत. इंजिनियर होता, वडील मोठे सायंटिस्ट होते BRC, 3 भाऊ, आणि थोडीशी मी फॅमिली बॅकग्राऊंड आपणच काढून घेतली होती. तर सहज मी त्याला म्हटलं, तेव्हा एक बॅक टू द फ्युचर म्हणून सिनेमा आला होता. पर्सनली माझा स्वभाव अतिशय हार्मनी सिकिंग आहे, त्यामुळे मला एक हार्मोनियस रिलेशन आणि असे छोटे छोटे रिलेशनशिपमधले पेपर कट्स मला माहिती होतं की आय वोंट बी एबल टू टॉलरेट देम. मी अतिशय करिअर ओरिएंटेड होते. MBA नंतर हिंदुस्तान लिव्हरमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून जॉईन झाले होते. सो आय वॉज व्हेरी क्लिअर दॅट माझं करिअर असणार आहे. एक त्याला मी सिनेमाचं जेव्हा सांगितलं बॅक टू द फ्युचर, तर तो म्हणाला हो चालेल, मी तिकीट काढून आणतो उद्या. तर मी म्हटलं मिलिंद, यू नो माय सिस्टर हॅज ऑल्सो बीन वॉन्टिंग टू सी द मूवी, म्हणजे ही आमचा फर्स्ट पिक्चर असता आम्ही बाहेर जाणार. तर तेवढ्यात तो म्हणाला नो प्रॉब्लेम, जस्ट टेल मी हाऊ मेनी पीपल वॉन्ट टू कम. तर ते त्याचं वाक्य जे तेव्हा तो म्हणाला की जस्ट टेल मी किती लोकांची मी तिकीटं काढू, म्हणजे हा माणूस किती मॅच्युअर आहे. आणि ही इज नॉट जस्ट कमिंग टू सी की मुलीबरोबर सिनेमा, म्हणजे त्याचा तो म्हणजे त्याच्या मनातलं मोठेपणा, हिज जेनरॉसिटी खूप मला भावली. आणि माझी आई, माझी बहीण आणि बहिणीची मैत्रीण असे 3 जण स्टर्लिंगला आधी पोचले होते आणि आम्ही थोडे उशिरा पोचलो. तर रिझन मी तुम्हाला ही गोष्ट का सांगितली की स्वभाव थोडंसं आपल्याला फक्त एक इम्पल्सिव्हली न बघता की लाँग टर्म आपल्याला हा पार्टनर कसा असणार आहे. आणि दुसरी गोष्ट
आपल्या घरातलं वातावरण. मी माझ्या घरात वडिलांना खूप सारा शेअर द लोड करताना पाहिलं होतं. खूप साऱ्या गोष्टी, जसं आमची आजी असायची, वडील आले, बाई नसली की म्हणे तुम्ही बऱ्याच गोष्टी केल्या. माझी आई पण वर्किंग होती, म्हणायचे चल आज भांडी सगळी मी करून टाकतो. त्यामुळे घरात पुरुषांनी काम केलेलं सुद्धा बघितलं होतं. आणि आमच्या सासूबाईंनी सुद्धा तिन्ही मुलांना अक्षरशः शर्टची बटणं कशी शिवायची हे सुद्धा, आणि त्यांचा केकचा घरगुती व्यवसाय होता. अंडी फेसणं, केकचं बॅटर बनवणं किंवा दुकानात घेऊन जाणं आणि घरातली आवरावरी तडी किचन साफ करणं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आईंनी, म्हणजे एक इक्वॉलिटी हे पण एक प्रिन्सिपल असतं. सो मी आज मिलिंदला म्हटलं, मिलिंद तुझे काय पॉईंट्स आहेत तेही तू सांग. आणि ही इज जस्ट टर्न 60 लास्ट इयर. तर मी माझ्या मुलाला, सुनेला आणि मुलीला बसवून, मिलिंदलाही बसवून 60 पॉईंट्स, 60 रिझन्स वाय आय लव्ह मिलिंद अँड अप्रिशिएट हिम, हे मी वाचून 6 मुद्दे वाचून दाखवले. आणि आय जस्ट वॉन्ट टू से दॅट कोलॅबोरेशन, टीमवर्क, आणि आत्तापर्यंत आमचं टीमवर्क जसं प्रतिमा मॅम म्हणाल्या, मिलिंद आणि माझी टीमवर्क प्रोफेशनली आम्ही एकत्र खेळतो. आणि अ फॅमिली दॅट प्लेज टुगेदर अँड प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर, असं आमच्या घरातला फॅमिली मॉटो एक आहे. सो थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू दीपा. प्रफुल्ल मोहिते आल्या आहेत का? त्यांचं नाव बोलणाऱ्यांच्या यादीत होतं. त्या आल्या असतील तर त्यांनी निवेदितेशी संपर्क साधावा. आणि काही मंडळी आता निघाली आहेत, तर प्रतिभाची सगळी पुस्तकं बाहेर उपलब्ध आहेत. आज डिस्काउंट पण असणार नेहमीच्या शिरस्त्याला साजेसं. तर तुम्हाला हवी असतील ती पुस्तकं तुम्ही सहज घेऊ शकता. गिफ्ट द्यायला अत्यंत उत्तम आहेत.